पूर्वी शेअर्स फिजिकल फॉर्म मध्ये ट्रेड होत होते किंवा देवाणघेवाण व्हायचे. ते 1995 मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म आल्यानंतर डिमटेरियलाइज केले. एक स्टॉक मार्केटमध्ये म्हण आहे, नेव्हर स्टे ऑन बॉरोड कन्व्हिक्शन. म्हणजे आपण दुसऱ्याच्या ऐकण्यावरनं जेव्हा कुठे इन्व्हेस्ट करतो आपल्याला त्याच्यात कन्व्हिक्शन नसतं, विश्वास नसतो. फॉरेन इन्स्टिट्यूट इन्व्हेस्टरचा पूर्वी इम्पॅक्ट असायचा, त्यांची पकड होती भारतीय बाजारवर. पण आता रिटेल इन्व्हेस्टरचं पार्टिसिपेशन वाढल्यामुळे, भले ते म्हणजे म्युच्युअल फंड थ्रू असू दे किंवा डायरेक्ट असू दे, त्याच्यामुळे ते काउंटर बॅलन्स व्हायला लागले. आणि लोक काय करतात, इन्व्हेस्ट करताना लमसम मोठी अमाऊंट एकसाथ इन्व्हेस्ट करतात, एका स्टॉकमध्ये करतात. मग ते रिस्क प्रोफाईल कुठेतरी ते अनालाइज करत नाही. त्याच्यामुळे जे अचानक लॉस होतो मग भीती वाटते आणि मग म्हणतात की शेअर बाजार हे सट्टा आहे. हा सगळा खेळ शेवटी एंट्री एक्झिटचा आहे. तुमची एंट्रीज बरोबर नसेल तर एक्झिटचा प्रश्नच येत नाही. आणि एंट्री जरी बरोबर असेल तर एक्झिट बरोबर घेणं, म्हणजे टायमावर घेणं हे पण महत्वाचं आहे. लोकांच्या सांगण्यावरून इन्व्हेस्टमेंट्स केले, स्वतः अभ्यास करून किंवा त्याच्या खोलीत जाऊन स्टडी करून इन्व्हेस्ट करणं हा कल कधीच नव्हता, आजही नाही आहे. पर्सेंटेज वर बघितलं तर 10-12% किंवा 15% बाजार पडलेला आहे. पण हे जे ज्या प्रमाणात सेलिंग होतं तर ते 2008 पेक्षाही जास्त इंटेन्स होतं. शेअर बाजार हा एक समुद्र आहे आणि हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात घुसणं फार सोपं आहे, पण पैसे कमवून बाहेर पडणं फार अवघड आहे. नमस्कार, मी आदित्य गाडगिळ, द डायलॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, शेअर मार्केट हा अत्यंत चर्चेचा विषय असतो. ह्याच्या पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही बाजूनी चर्चा होत असते आणि समाजातला फार मोठा वर्ग अजूनही त्याच्यापासून लांब आहे. त्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत किंवा नीट माहिती नाही. तर या विषयाला आज पूर्ण हात घालावा या दृष्टीने आम्ही शेअर मार्केटवरचा हा स्पेशल एपिसोड घेऊन आलेला आहे. माझ्या सोबत आहेत सूरज शहा. सूरज शहा हे सोलापुरातील अतिशय नामवंत स्टॉक ब्रोकर आहेत. अनेक वर्ष मार्केटचा स्टडी करतायत आणि त्यांच्यामुळे अनेक जण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतायत. माझे दुसरे गेस्ट आहेत अंकित धरमसी. अंकित धरमसी हे बिझनेसमॅन आहेत आणि गेली अनेक वर्ष स्टॉक मार्केटचा स्टडी करतायत आणि त्याच्यामध्ये प्रचंड इन्व्हेस्टमेंट करतायत. वेगवेगळे जे स्टॉक्स आहेत, कंपन्यांचे जे शेअर्स आहेत, त्यांचं अनालिसिस करतायत. तुम्हा दोघांचंही आजच्या या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. मला चर्चा करायची आहे ती म्हणजे इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने आपल्याला बोलायला हवं या शेअर मार्केटबद्दल. अजूनही मी सुरुवातीला म्हणालो त्याप्रमाणे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला लोक अजूनही घाबरतात. ह्याच्या मागे काय कारण आहे सूरज सर, असं तुम्हाला वाटतं? सर्वप्रथम माहितीचा अभाव. लोकांना व्यवस्थित माहिती नसल्यामुळे भीती वाटते. एखाद्या गोष्टीची माहित नसेल तर त्याचा भाव होतो, तसा प्रकार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अर्धवट ज्ञान. पूर्ण ज्ञान नसल्यामुळे म्हणतात हाफ नॉलेज इज डेंजरस, तसा प्रकार येतो. त्यामुळे त्याची स्टॉक मार्केटची भीती वाटते. आणि कोणीतरी आपलं जवळचं किंवा नातेवाईक असो किंवा जवळचा कोणतर त्याचा अनुभव सांगितलेला असतो की त्यांनी स्टॉक मार्केटमध्ये लॉस केलेला आहे. अर्धवट स्टोरी, पैसे गमावले, लॉस केला किंवा पैसे गमावले, त्यामुळे ते असं ते दुसऱ्याच अनुभवावरनं असं भीती बसलेली असते. ओके, ह्याला ऍडिशन तुम्ही काय सांगाल का? बेसिकली जुने उदाहरण आपण बघितले तर लोकांनी जेव्हा पण इन्व्हेस्टमेंट्स केली, लोकांच्या सांगण्यावरून इन्व्हेस्टमेंट्स केले, स्वतः अभ्यास करून किंवा त्याच्या खोलीत जाऊन स्टडी करून इन्व्हेस्ट करणं हा कल कधीच नव्हता, आजही नाहीये किंवा फार कमी आहे. जेव्हा केली लमसम इन्व्हेस्टमेंट केली, मग काय होतं, आणि कुणाचं तरी ऐकून केली. त्याच्यामुळे काय होतं, एक स्टॉक मार्केटमध्ये म्हण आहे, नेव्हर स्टे ऑन बॉरोड कन्व्हिक्शन. म्हणजे आपण दुसऱ्याच्या ऐकण्यावरनं जेव्हा कुठे इन्व्हेस्ट करतो आपल्याला त्याच्यात कन्व्हिक्शन नसतं, विश्वास नसतो. त्याच्यामुळे जेव्हा त्याच्यात फ्लक्च्युएशन किंवा व्होलॅटिलिटी येते आपण घाबरतो आणि विकायचं कुठे आपल्याला माहितच नाही, कारण की घेताना आपल्याला माहितच नव्हतं का घेतलंय, त्याच्यामुळे विकताना आपल्याला माहित नाही की आपण कधी विकायचंय. त्याच्यामुळे बरेचसे गडबडी होतात आणि लोक काय करतात, इन्व्हेस्ट करताना लमसम मोठी अमाऊंट एकसाथ इन्व्हेस्ट करतात, एका स्टॉकमध्ये करतात. मग ते रिस्क प्रोफाईल कुठेतरी ते अनालाइज करत नाहीत. त्याच्यामुळे जे अचानक लॉस होतो मग भीती वाटते आणि मग म्हणतात की शेअर बाजार हे सट्टा आहे. ते स्वतःची चूक काय झाली हे बघत नाहीत की आपण जर अभ्यास करून आत गेलो
तर चूक होणार नाही. आज मोबाईल घेताना आपण कदाचित एखाद महिना स्टडी करतो, काय करायला पाहिजे, किती जीबीचा रॅम आहे, किती कॅमेरा चांगला आहे वगैरे वगैरे बरेच गोष्टी अभ्यास करतो. काय अमेझॉनचं रेटिंग बघणार, आपण सगळं बघणार, दुकानदाराला जाऊन 4 गोष्टी विचारणार, गोरिल्ला ग्लास आहे का, हे आहे का, ते आहे का. पण स्टॉक घेताना कोणीतरी सांगितलं तर लगेच लाख रुपये लावून मोकळे होतो आपण. तिथे सगळं गडबड होते. म्हणजे थोडक्यात पूर्ण अभ्यास न करता उतरतात. मला यामध्ये एक पॉईंट ऍड करायचा आहे. हा सगळा खेळ शेवटी एंट्री एक्झिटचा आहे. तुमची एंट्रीज बरोबर नसेल तर एक्झिटचा प्रश्नच येत नाही, आणि एंट्री जरी बरोबर असेल तर एक्झिट बरोबर घेणं म्हणजे टाइमावर घेणं हे पण महत्वाचं आहे. साधारणतः स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करताना काय काय पथ्य पाळायची आणि मार्केटचा अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दल पुढे प्रश्न मी विचारणार आहे. पण मला आता आपल्या व्ह्युअर्सच्या दृष्टीने मी बऱ्याच जणांशी जेव्हा चर्चा केली की हा विषय मी घेतोय, तेव्हा काही जणांनी प्रश्न विचारले की ह्याच्यामध्ये हे नक्की विचार की एखादी कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड होते तर ती कशी होते. म्हणजे आपण म्हणतो NSE नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई शेअर बाजार ह्याच्यावरती ती नोंदणीकृत होते, तर ती नेमकी कशी होते. IPO हा शब्द बऱ्याच जणांच्या कानावर पडलेला असतो, पब्लिक इश्यू. ही प्रोसेस काय ही नेमकी समजून सांगा. जेव्हा एखाद्या कंपनीला एक्सपान्शनसाठी किंवा काही त्यांचे फ्युचर्स प्लॅन आहेत, एखादं टेक ओव्हर आहे किंवा अजून काही डेव्हलपमेंट आहे प्रोडक्टचं वगैरे, त्यासाठी फंड्स लागणार, कॅपिटल लागणार आहेत, तर हे IPO आणतात. म्हणजे त्यांचा भाग भांडवल डायल्यूट करून शेअर्स मार्केटमध्ये आणतात. मग ते NSE BSE वर लिस्ट होतात. आणि ह्याला पूर्ण एक हायरार्की आहे, त्यामध्ये बरेच संस्था इन्व्हॉल्ड आहेत. सगळ्यात सर्वात प्रथम ह्याला गव्हर्निंग जी बॉडी आहे ती SEBI आहे, अर्थातच सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. नंतर डिपॉझिटरी पार्टिसिपंट आले, ज्यामध्ये आपले बँका, ब्रोकर्स, फायनान्शियल सर्व्हिस प्रोव्हाइड करणारे काही कंपन्या ते आले. आणि नंतर गुंतवणूकदार सर्वात महत्वाचा फॅक्टर. डिपॉझिटरी म्हणजे तुम्ही डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट. डीमॅट म्हणजे सर्वात पहिल्यांदा सांगायचं तर पूर्वी शेअर्स फिजिकल फॉर्म मध्ये ट्रेड होत होते किंवा देवाणघेवाण व्हायची. ते 1995 मध्ये इलेक्ट्रॉनिक फॉर्म आल्यानंतर डिमटेरियलाइज केले. त्याचा शॉर्ट फॉर्म म्हणून आपण डीमॅट म्हणतो. ओके. इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये तुमच्या डीमॅट अकाउंटला त्याचं होल्डिंग असतं. अंकितजी, मला तुम्हाला विचारायचं आहे की शेअर बाजारामध्ये कोणकोणत्या प्रकारे गुंतवणूक करता येते. फार महत्वाचा आणि चांगला प्रश्न विचारला. शेअर बाजारात 2 प्रकारे गुंतवणूक करता येते. एक की आपण स्वतः म्हणजे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स करणं, आणि दुसरा मार्ग आहे इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स करणं. जेव्हा आपण डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतो तर आपल्याला बऱ्याचशा गोष्टींचं पहिला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि नंतर आपण त्याच्यात उडी मारावी. कारण की आपल्याला जेव्हा पोहायला येत नसतं आपण लगेच जाऊन समुद्रात उडी मारत नाही. आपण पहिलं स्विमिंग पूलमध्ये स्विमिंग शिकतो. स्विमिंग थोडंसं चांगलं यायला लागलं, 6 महिने प्रॅक्टिस झाली, वर्ष प्रॅक्टिस झालं, जमलं, कॉन्फिडन्स आला, आपण 2-5 किलोमीटर 10 किलोमीटर स्विम करू शकतो. कळाल्यानंतर तुम्ही समुद्रात उडी मारता. पहिल्या दिवशी आपण समुद्रात उडी मारायला जात नाही. शेअर बाजार हा एक समुद्र आहे आणि हे सगळ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. त्याच्यात घुसणं फार सोपं आहे, पण पैसे कमवून बाहेर पडणं फार अवघड आहे. त्याच्यामुळे उडी मारताना तुम्हाला पर्सनल फायनान्स हे पहिला सॉल्व्ह करून घेणं गरजेचं आहे. काय होतं, बऱ्याचशा वेळेस असे बरेचसे उदाहरणं बघितलेले आहेत की लोक येतात, पैसे घेऊन भरपूर येतात, पण अभ्यास नसतो. कुठे घ्यायचं, कधी विकायचं हे माहीत नसतं. कोणाचं तरी ऐकून आत उडी मारतात किंवा कुणीतरी घेतलं म्हणून मी घ्यायचं. मग तो बाहेर पडतो, तो सांगत नाही की मी बाहेर पडलो. तो आत येताना सांगतो की मी हा शेअर घेतला, पण बाहेर पडताना तो सांगत नाही की मी बाहेर पडलो. आणि मग हा बाबा आपला गुंतून राहतो. मग ह्याला कळत नाही स्टॉक वर गेला विकायचं का खाली गेलं की विकायचं. सो हे फार मोठं आणि कॉम्प्लेक्स सब्जेक्ट आहे. त्याच्यामुळे डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट हे नंतरच्या स्टेजमध्ये येतं. पहिला तुम्ही काय करायला पाहिजे, एका कुठल्याही रिटेल इन्व्हेस्टरनी किंवा एका छोट्या निवेशकांनी हे पहिलं काय करायला पाहिजे, तर पहिला ते जाऊन म्युच्युअल फंड्समध्ये SIP स्टार्ट करायला पाहिजे. पहिली स्टेप टुवर्ड्स इक्विटी इज म्युच्युअल फंड्स अँड वाया SIP. कारण की काय होतं, एक इंडिव्हिज्युअल कधीही शेअर घेतला तर तो 100, 200, 300 शेअर घेईल. एका रिलायन्स कंपनी उदाहरण आपण घेतलं तर 100, 200, 300 शेअर घेतो. त्याच्यापेक्षा पुढचा क्वांटम जनरली रिटेल इन्व्हेस्टरचा नसतो. पण जेव्हा म्युच्युअल फंड घेतो तो 2, 5, 10 लाख शेअर घेतो. त्याच्यामुळे त्याला अभ्यास फार जास्त करावा लागतो. ते प्रोफेशनली रन इन्स्टिट्यूशन्स आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याकडे रिसर्चची टीम आहे, ॲनालिस्ट लोकांची टीम आहे, जे बॅलन्स शीट समजू शकतात, कंपनीचे फंडामेंटल समजू शकतात, मॅनेजमेंटला जाऊन भेटू शकतात. एक रिटेल इन्व्हेस्टर तो करू शकत नाही. त्याच्यामुळे पहिली स्टेप ही आपली अशी असावी की आपण जाऊन पहिला म्युच्युअल फंडमध्ये SIP करावी. दुसरा पार्ट असतो, आपण बऱ्याचशा वेळेस इन्शुरन्स पॉलिसीज पण घेतो, त्याच्यात पण युलिप प्लॅन्स येतात. बेसिकली युलिप प्लॅन्स पण परत जाऊन या स्टॉक मार्केटमध्येच इन्व्हेस्ट करतात. त्यानंतर दुसरा अजून एक पार्ट असतो जो PMS असतो,
पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, तेही ह्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करतात. पण हे सगळे जे कॅटेगरीज आपण जे नाव घेतो इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचे, हे सगळे आर रन बाय प्रोफेशनल मॅनेजर. त्याचा अभ्यास आहे, त्याची टीम आहे आणि ते अभ्यास करून मग त्याच्यात इन्व्हेस्ट करतात. तर एंट्री कधी करायची आणि एक्झिट कधी करायची हे त्यांना आपल्यापेक्षा जास्त बेटर माहिती आहे. आणि हे सगळा बाजार जो चालतो हे 1-2% कमिशन किंवा त्यांचं जे मार्जिन आहे याच्यावरती ते चालतं. सो जर 2% रिस्क किंवा कॉस्ट बेअर करून जर मला एवढ्या मोठ्या प्रोफेशनलांची जर त्याच्यात साथ मिळत असेल तर मी ते दोन्ही हाताने ग्रॅब करायला पाहिजे. सो माझं फर्स्ट रेकमेंडेशन असेल टू द रिटेल इन्व्हेस्टर्स की त्यांनी पहिला इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स करावेत आणि नंतर ना एकदा त्याच्यामध्ये वॉलॅटिलिटी लक्षात आली की मार्केटचा ट्रेंड लक्षात आला, सेकंड स्टेप टू इन्व्हेस्टमेंट इज इन्व्हेस्टिंग इन टू ETFs, दॅट इज एक्सचेंज ट्रेडेड फंड्स. ओके, म्हणजे हे एक डायरेक्ट स्टॉक घेण्याच्या आणि म्युच्युअल फंड याच्या दोघांच्या मधला एक मार्ग आहे. तो म्युच्युअल फंड इज द फर्स्ट स्टेज, SIP, त्यानंतर तुम्ही NPS वगैरे करू शकता, छोट्या छोट्या गोष्टी, मग तुम्ही ETFs घ्या. एक्सचेंज ट्रेडेड फंड्समध्ये गेल्यामुळे काय होतं, आता इंडेक्स जेव्हा आपण घेतो किंवा आपण जेव्हा आपण शेअर बाजार म्हणतो तेव्हा निफ्टी आणि सेन्सेक्स अशा शब्द आपण वापरतो, किंवा भारताच्या इकॉनॉमिकची ग्रोथ आपण जेव्हा बोलतो तो वी टॉक अबाउट निफ्टी. आता निफ्टी हे तयार झालं 50 स्टॉक्समधनं. तर आता समजा की 50 पैकी एखाद कंपनी वीक परफॉर्म करत आहे, तर ह्यांचा जे रुटीनली अनालिसिस असतं किंवा जे हे रिव्ह्यू करतात तेव्हा ते खराब झालेला जो शेअर असतो तो 50 मधनं बाहेर काढतात आणि एखाद चांगला जो शेअर परफॉर्म करतोय किंवा जो पुढच्या काळात चांगला करेल त्याला ते लोक त्या इंडेक्समध्ये आणून घेतात. त्याच्यामुळे काय होतं, खराब असलेले शेअर त्यातनं बाहेर पडतात आणि चांगले असलेले आत येतात. त्याच्यामुळे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपण जर बघितलं तर निफ्टी किंवा सेन्सेक्स इज ऑलवेज ग्रोईंग. वोलाटिलिटी हे राहणार आहे पण अपडाऊन होणार, पण त्याचा ट्रेंड जनरली इज ऑलवेज टुवर्ड्स अपवर्ड्स. तो फर्स्ट स्टेप वॉज म्युच्युअल फंड, सेकंड स्टेप तुम्ही हे एक्सचेंज ट्रेडेड फंड्स घेऊ शकता ज्याच्यात तुम्ही निफ्टीत इन्व्हेस्ट करू शकता, सेन्सेक्समध्ये करू शकता, लार्ज कॅप स्टॉक्समध्ये करू शकता, टॉप 150 मध्ये करू शकता. हे सगळं जेव्हा तुम्हाला लक्षात येतं, 1-2-5 वर्षाचा तुम्हाला जेव्हा अनुभव येतो, नेक्स्ट स्टेप इज टू गो टुवर्ड्स डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स, ज्याच्यात तुम्ही ऍक्च्युअली डिरेक्टली एका कंपनीचा स्टॉक घेता. त्याच्यामध्ये पण जाताना पहिल्यांदा तुम्ही लार्ज कॅपचे स्टॉक्स घ्यायला पाहिजे. जेव्हा तुम्हाला त्याच्यामध्ये नीट खोल अभ्यास करता येतो तेव्हा तुम्हाला बॅलन्स शीट्स वाचता येतील, तुम्हाला मॅनेजमेंटचे इंटरव्ह्यूज बघायला लक्षात येते, त्यांची बॉडी लँग्वेज लक्षात येते. मग तुम्ही हळूहळू मिड कॅप आणि मग शेवटला स्मॉल कॅप्समध्ये जाऊ शकता. स्मॉल कॅप्स रिटर्न वाईज फार चांगले दिसतात पण रिस्क पण त्याच्यामध्ये तेवढीच आहे. सो जर आपण थोडी पण खबरदारी नाही ठेवली तर ऍक्सिडेंट व्हायला वेळ लागणार. खूप छान. तुम्ही साधारणतः गुंतवणूकदाराने कसा विचार करायला पाहिजे एंट्री करताना इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने, हे खूप छान तुम्ही सांगितलं. याला जोडून एक प्रश्न आहे. आता तुम्ही म्हणालात की शेवटची स्टेप येते ती ऍक्च्युअल कंपन्यांचे शेअर्स घेणे. माझा प्रश्न त्याच्याबद्दलच आहे की ऍक्च्युअल एखाद्या कंपनीचे शेअर्स खरेदी करताना गुंतवणूकदाराने म्हणजे इन्व्हेस्टरने कोणकोणत्या गोष्टी बघायला पाहिजेत? सर्वता प्रथम पहिला तर पर्सनल फायनान्स हा जो विषय आहे हे सगळ्यांनी शिकणं गरजेचं आहे. तुम्ही पहिला तुमचे पर्सनल फायनान्सेस सगळे एकदा सॉल्व्ह करून घेतले, त्याच्यानंतरची जी शेवटची स्टेप तुमची आहे दॅट इज डायरेक्ट स्टॉक इन्व्हेस्टमेंट्स. कारण की ह्याच्यामध्ये वोलाटिलिटी इतकी असते की जर समजा तुम्ही एका धोरणाने केले विचार, तेव्हा माझा आज मुलगा 15 वर्षाचा आहे, 3 वर्षांनी त्याचं कॉलेज संपेल, तो 12वी पार होईल, तो कुठेतरी बॅचलर्स डिग्रीला एंटर करेल आणि मी तेव्हा 3 वर्षात पैसे काढून घेणार आणि तिथली फी भरेन आणि त्याला पुढचं शिक्षण करून देईल. आणि समजा 3 वर्षांनी बाजार खाली पडला तर तुमचा तो गोल विल बी मिस्ड आणि ती रिस्क आपण नाही घेऊ शकत, कारण की मुलाच्या फ्युचरचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपल्याला पहिला गोल ओरिएंटेड प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. पर्सनल फायनान्सेस सगळे सॉल्व्ह करणं गरजेचं आहे. इमर्जन्सी फंड जागेवर असणं गरजेचं आहे. समजा अविवाहित आहे तर 6 महिन्याचं आणि विवाहित आहे तर 12 महिन्याचं फंड त्याच्या हातामध्ये असणं गरजेचं आहे, जे की तो FD मध्ये ठेवू शकतो, डेट फंड्समध्ये ठेवू शकतो, जिथे रिस्क कुठल्याही प्रकारची नको. आणि शेअर बाजारात आपण तोच पैसा आणायचा की जो आपल्याला पुढचे 5-10 वर्ष लागणारच नाहीये. अच्छा, त्याच्यापेक्षा जर खालचा टेन्युअर असेल, हा खूप इम्पॉर्टंट म्हणजे मुद्दा तुम्ही सांगताय, त्याच्यापेक्षा खालचा जर टेन्युअर असेल तर तो पैसा डिरेक्ट स्टॉक्स मध्ये कधीही आणू नका. हे सगळ्याच रिटेल इन्व्हेस्टरांना एक विनंती आहे की 3 वर्षाच्या आतली जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल तर तुम्ही चुकूनही डिरेक्ट स्टॉक्सचा विचार करू नका. तुम्ही तो पैसा डेट फंड्समध्ये किंवा फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये तुम्ही ठेवा, कारण की तिथे रिस्क नाही. म्हणजे तुमचा जो गोलसाठी तुम्ही ठेवलेला आहे किंवा इमर्जन्सी फंडसाठी तुम्ही ठेवलेला आहे त्याच्यावरती रिस्क यायला नाही पाहिजे.
पर्सनल फायनान्सचा एक फार मोठा इम्पॉर्टंट रूल आहे. ते झाल्यानंतर जेव्हा तुम्ही सगळं तुमचं पर्सनल फायनान्स सॉल्व्ह झालं, नंतर डिसाइडेड की बाबा हे एक्स्ट्रा आहेत, मला पुढचे 10 वर्ष याला लागणारच नाही आहेत किंवा 15 वर्ष मला हे पैसे लागणार नाही आहेत, तेव्हा तुम्ही विचार करायचा की आपण डिरेक्टली इन्व्हेस्ट करायचं आहे. पण डिरेक्ट इन्व्हेस्ट करताना देखील आपल्याला बऱ्याचशा गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजे की पुढच्या ग्रोथचे जे सेक्टर आहेत किंवा जेव्हा तुम्ही 10-15 वर्षाचा विचार करताय, तुम्हाला त्या अँगलने विचार करावा लागेल. ज्या कंपन्या मागच्या 10 वर्षात चांगले केलेले आहेत, नॉट नेसेसरी की पुढच्या 10 वर्षात पण ते चांगलं करतील. आपल्याला हे बघणं गरजेचं आहे की पुढच्या काळात कुठल्या सेक्टरला स्कोप येतोय, तो फार महत्वाचा पॉईंट राहणार. आता पुढच्या कुठल्या सेक्टरला स्कोप येतो हे कसं कळणार आपल्याला? एक तर तुमचं वाचन चांगलं पाहिजे, कारण की शेअर बाजारात तुम्ही जेव्हा पण इन्व्हेस्ट करता तुम्हाला रिव्ह्यू करणं हे अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही डिरेक्ट करा, म्युच्युअल फंड्स करा, एनिथिंग, रिव्ह्यू करणं हे फार महत्वाचं आहे. जर तुमचा रिव्ह्यू कमी पडला तर गोंधळ होऊ शकतो. तर जेव्हा तुम्ही डिरेक्ट इन्व्हेस्ट करता तर तुम्ही हे बघायला पाहिजे की गव्हर्नमेंटचा फोकस कुठल्या सेक्टरला चाललाय. जिथे गव्हर्नमेंटचा फोकस आहे त्या सेक्टर्समध्ये तुमचा फोकस असला. आता उदाहरणार्थ सोलरच्या बाबतीत ऍब्सोल्युटली राईट. सोलारवरती भारत सरकार खरंच आग्रही आहे. त्याच्यामुळेच आपण बघितलं तर कुठलेही मोठे ग्रुप आज जे आहेत सगळे शिफ्ट होत आहेत फ्रॉम थर्मल, हायड्रो टू सोलार. कारण की हा फार मोठा रिव्होल्युशन आहे, एनर्जी ट्रान्झिशन. ह्याला आपण म्हणू शकतो की एनर्जी ट्रान्झिशन ही फार मोठी थीम आहे आणि ही पुढचे 5-10 वर्षांनी कदाचित 25-30 वर्ष चालणारी थीम आहे. कारण की याच्यामध्ये बरेचसे घटक आहेत. सोलार तर हा एक घटक झाला, बायोफ्युएल्स आहे, त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल्सचा जो ट्रान्समिशन चाललाय. आता BYD सारखी मोठी कंपनी भारतात एंटर करतो असं म्हणते. आज BYDचा सेल बघितला तरी टेस्लालाही हिट केलेला आहे, त्याच्याही पुढे निघून गेलेले. त्याच्यामुळे त्या जगाच्या सर्वात मोठी इलेक्ट्रिक व्हेकल सेलिंग कंपनी झालेली. आता ते भारतात एंटर करायचा विचार करतात. कॉम्पिटिशन इंटेन्स होईल, त्याच्यामुळं कस्टमर्सला बेनिफिट मिळणार आहे. ह्याचा फायदा आपण घ्यायला पाहिजे. गव्हर्नमेंटचा फोकस कुठे हे आपण जर बघितलं, येणाऱ्या काळात कुठल्या सेक्टरला ग्रोथ मिळणार हे आपण बघितलं, त्या सेक्टर्समध्ये आपल्याला पुश करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे की सेक्टर तर तुम्हाला कळाला, पण कुठल्या कंपनीत घालायचं कसं कळणार, हा एक मोठा डिफिकल्ट क्वेश्चन आहे. आता ह्याच्यामध्ये तुमचं प्युअर इट इज अबाउट युअर स्किल्स, की तुमचं वाचन किती चांगलं आहे. जेवढं चांगलं तुमचं वाचन असेल तेवढं तुम्हाला अनालिसिस करणं सोपं जाईल. पण ह्याच्यात एक रिस्क येते. जेव्हा तुम्ही एका स्पेसिफिक स्टॉक घेता तुम्हाला एक रिस्क येणार आहे. तर त्या रिस्कला मिटिगेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, ह्याच्यासाठी पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं. जेव्हा आपण डायरेक्ट इन्व्हेस्ट करतो आपल्याला साधारणतः एक 4-5 सेक्टर्स निवडणे गरजेचे आहेत आणि प्रत्येक सेक्टरमध्ये 1-2-3 कंपन्या तुम्हाला निवडणं गरजेचं आहे. कारण की आपण पिन पॉईंट करून म्हणू शकत नाही की हीच कंपनी पुढे जाणार. इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से. जाऊ पण शकते पण नाही पण जाऊ शकते. त्याच्यामुळे तुम्हाला लीडर्स जे टॉप 2-3 आहेत तुम्हाला त्यांच्यासोबत राहणं गरजेचं आहे. तो साधारणतः 4-5 सेक्टर आणि 2-3 कंपन्या इच, अराउंड 15 to 20 कंपनीजमध्ये आपण साधारणतः इन्व्हेस्ट करायला पाहिजे, जे पुढचे 5 यापेक्षा मोठा डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ असू नये. बऱ्याचशा लोकांचं कसं कल असतं की 100-200 स्टॉक घेऊन ठेवतात, पण कंपनी काय करते प्रश्न विचारला तर माहित नाही. कंपनीची मॅनेजमेंट काय करते माहित नाही. कंपनी ग्रोथमध्ये आहे का माहित नाही. प्रॉफिट करते का लॉस करते माहित नाही. माझ्या मित्रांनी सांगितलं आणि मी घेतलं, अशातला प्रकार असतो. जर तुम्ही अॅनलाइज करून घेणार किंवा आपण जर बघितलं जिथे स्मार्ट मनी हे जो टर्म आहे, म्हणजे इंटेलिजंट लोक किंवा बाजारातले जे धुरंधर लोक आहेत हे कुठे इन्व्हेस्ट करतात, वर्षात 2 किंवा 3 सौद्यांच्या वरती ते सौदेच टाकत नाही. वर्षात 2 ते 3 सौद्यांच्या वर ते सौदेच टाकत नाही. फक्त मी ट्रेड म्हणतोय, इंट्राडे तर ते करत नाहीत मेजरली, दे आर मोर इनटू इन्व्हेस्टिंग. पण ते वर्षभरात 2 किंवा 3 ट्रेडच घेतात. आणि वॉरेन बफेटचं एक म्हणणं होतं की मला आयुष्यभरात फक्त 4 चांगले स्टॉक मिळाले तरी मला बास आहे. मला 400 स्टॉकची गरज नाही, मला 4 स्टॉकची गरज आहे. तर तो त्या 4 स्टॉकची वाट बघायला 5 वर्ष तयार आहे. आपण पण त्यांच्याकडनं तीच गोष्ट शिकायला पाहिजे. कदाचित त्याची कपॅसिटी वेगळी असेल, आपली कपॅसिटी छोटी आहे, पण ते थॉट प्रोसेस तरी आपल्याला त्याच्याकडनं ते शिकणं गरजेचं आहे. की आय विल वेट फॉर द राईट अपॉर्च्युनिटी. कसा विचार केला पाहिजे, कसा विचार केला, ती थॉट प्रोसेस आपण आपल्यामध्ये इम्बाईब केली तो आपला आपण अर्धा किल्ला तिथे जिंकल्यासारखं आहे. ती थॉट प्रोसेस फक्त आपल्याला ते आणणं गरजेचं आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मार्केटमध्ये एंट्री करा असं अंकित सर आपल्याला सजेस्ट करत आहेत. खूप छान माहिती दिली सर. सुरेश सर, मला तुम्हाला विचारायचं आहे, एखाद्या कंपनीच्या
शेअरची प्राइस कमी जास्त होते? आपण मार्केटमध्ये न्यूज बघतो किंवा जे फायनान्शियल रिलेटेड जे न्यूजपेपर आहेत त्याच्यामध्ये कळतं किंवा न्यूज चॅनलवरती कळतं आपल्याला की अमुक अमुक कंपन्यांची शेअरची प्राइस वाढली, कमी झाली. तर ती कमी जास्त होण्यामागे कोणते की फॅक्टर्स कारणीभूत असतात? महत्वाचं म्हणजे त्यावेळेची आर्थिक परिस्थिती काय चालू आहे, नंतर त्या कंपनीचा परफॉर्मन्स आला, मग त्याचा तिमाही रिझल्ट आला, ऑर्डर बुक झालं त्याचं, त्या सेक्टरचा आउटलुक झाला आणि गव्हर्नमेंटच्या पॉलिसी झाल्या, त्यामध्ये काय अनाउन्समेंट आहे का किंवा पॉझिटिव्ह अनाउन्समेंट त्या सेक्टरला बूस्ट देणाऱ्या किंवा आहे का ते आले. महत्वाचं म्हणजे इन्व्हेस्टरचा कल आणि बाजारची दिशा हे महत्वाचे ठरतात. आणि जिओ पॉलिटिकल इश्यू हा असतो का? पूर्ण मार्केटलाच इफेक्ट करतो. हा, म्हणजे एखाद्या स्पेसिफिक कंपनीचं असू शकत नाही. म्हणजे एखाद्या सेक्टरला तो इफेक्ट करू शकतो. म्हणजे आता जसं की इम्पोर्ट ड्युटीज म्हणा किंवा हे टॅरिफचं जे चाललेलं आहे US मध्ये, तर ते आता मेटल्स म्हणा किंवा ऑटो सेक्टरला म्हणा, ऑटो सेक्टरला त्यांनी आता आजच अनाऊन्स केले की 25% जे कार US मध्ये मॅन्युफॅक्चर नसणार आहे त्याच्यावर 25% कर आकारला जाणार आहे. तर ते थोडी इंडियन ऑटो सेक्टरला जे एक्सपोर्ट करतात त्यांना ही निगेटिव्ह न्यूज आहे. कंपनीवरती कोणते म्हणजे कोणत्या गोष्टींमुळे कंपनीच्या शेअरच्या प्राइसवरती परिणाम होतो हे तुम्ही सांगितलं. भारतीय शेअर बाजारावरती परिणाम करणारे किंवा इम्पॅक्ट करणारे घटक कोणते, हा माझा प्रश्न आहे. आणि त्याच्या मागची पार्श्वभूमी अशी आहे की बऱ्याचदा राजकीय घडामोडी किंवा बाहेरून आपण ऐकतो की डीप स्टेट्स हा शब्द आता सगळ्यांना माहीत झालेला आहे की, आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे अनेक वर्ष आम्ही ऐकतो की फॉरेन इन्व्हेस्टर्स, विदेशी मोठ्या कंपन्या यांचा भारताच्या शेअर बाजारामध्ये काही संबंध असतो का, आणि त्यांनी गुंतवणूक काढून घेतली म्हणून अचानक बाजार कोसळणे वगैरे अशा घटना घडतात का, अशी चर्चा होत असते. म्हणजे ह्याच्यावर आज तुम्ही जरा प्रकाश टाका. काही प्रमाणात हो म्हणता येईल. इथे ग्लोबल पॉलिसीज काय चालू आहेत किंवा ग्लोबल काय चालू आहे, म्हणजे कुठे युद्ध वगैरे चालू असेल, युद्ध वगैरे चालू असेल तर ते इफेक्ट करू शकतात मार्केटला. लोकलच्या ह्याच्यात जर विचार केला तर स्टेबल गव्हर्नमेंट खूप महत्वाचं आहे. गव्हर्नमेंट जर स्टेबल असेल तर ते पुढच्या 5 वर्षासाठी तरी तो बाजारासाठी चांगला वातावरण तयार होतं. आणि फॉरेन इन्व्हेस्टरचा पूर्वी इम्पॅक्ट असायचा, त्यांची पकड होती भारतीय बाजारावर. पण आता रिटेल इन्व्हेस्टरचं पार्टिसिपेशन वाढल्यामुळे, भले ते म्हणजे म्युच्युअल फंड थ्रू असू दे किंवा डायरेक्ट असू दे, त्याच्यामुळे ते काउंटर बॅलन्स व्हायला लागले. नक्कीच काउंटर बॅलन्स व्हायला लागला. म्हणजे पूर्ण त्यांच्या हातात नाहीये आता मार्केट. पण काही प्रमाणात इफेक्ट करतात कारण की व्हॉल्यूम असतो त्यांचा. साधारणतः आपल्या शेअर बाजारामध्ये आता डोमेस्टिक इन्व्हेस्टर म्हणजे आपल्यासारखे जे लोक आहेत त्यांच्याही हातात बरेच गोष्टी आहेत असं म्हणताय. म्हणजे थोडा काही प्रमाणात. पण आता हे कसे जे फॉरेन इन्स्टिट्यूट असतात, आता जर बघितलं की त्यांनी एकदा आता जर तुम्ही लास्ट 6 महिन्याचा बाजार बघितला असेल तर त्यांनी कंटिन्युअस वन वे विक्री केलेली आहे बाजारामध्ये. म्हणजे काही लाख कोटींची विक्री केलेली आहे स्टॉक्सची, आणि त्यामुळे बाजार खूप म्हणजे वन वे करेक्शन झालेली आहे. म्हणजे 26,400 ला गेलेला इंडेक्स 22,000च्या आसपास आला होता. म्हणजे अजूनही थोडाफार परिणाम तरी होतोच. तुझे फिगर्स जर बघितले ते जेवढं सेलिंग केलेलं आहे आणि हे जर पूर्वीच्या म्हणजे ह्याला कम्पेअर केलं तर तेवढा इम्पॅक्ट झालेला नाही. तर पर्सेंटेज वाईज बघितलं तर 10-12% किंवा 15% बाजार पडलेला आहे. पण हे ज्या प्रमाणात सेलिंग होतं तर ते 2008 पेक्षाही जास्त इंटेन्स होतं. ओके, मला याच्यात एक पॉईंट ऍड करायचा आहे. FIs हे फार इम्पॉर्टंट घटक आहेत, पण आजच्या घडीला म्हणजे जेव्हा इंडिया फ्रॉम डेव्हलपिंग टू अ डेव्हलप्ड नेशन चाललंय, आपल्या DIsच्या हातामध्ये म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांच्या हातामध्ये देखील बरीच ताकद आलेली आहे. कारण की आपण हे जे छोटे छोटे घटक रिटेल इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी SIP मध्ये बराच चांगला सपोर्ट दिलेला आहे. आपण एक छोटासा जर डेटा बघितला, 2016 साली काइंड ऑफ महिन्याला 4,000 कोटी SIP द्वारे पैसे बाजारात यायचे. एक काइंड ऑफ डेली आपण हिशोब केलं, 20-22 दिवस वर्किंग आहे म्हणजे साधारणतः 250-200 कोटी रोज येतात. 2023 साली तो आकडा वाढून झाला 14,000 कोटी, म्हणजे त्याचा डेली ॲव्हरेज अराउंड आला 600 ते 700 कोटीचा ॲव्हरेज आला. 2025 साली तो आकडा SIPचा आता आलाय 26,000 कोटी.
जे डेली ॲव्हरेज 1300 कोटी रुपयाचा आला. जे FI जरी विकतायत त्यांनी ज्या क्वांटम मध्ये विकलंय, आज बाजार 14-15% वरून खाली आहे. जर ते अगोदरच्या काळाप्रमाणे कम्पेअर केलं तर कदाचित बाजार 25-30% खाली पडलं असतं, पण ते आज पडलेलं नाही. का तर ह्याच्यासाठी कारणीभूत आहेत आपले DIs, ज्यांनी त्या बाजाराला सपोर्ट दिलेला आहे. आणि ते DIsला ताकद कोण दिले तर आपल्या रिटेल इन्व्हेस्टरांनी दिले. इंडिया जे ग्रोईंग व्हायला लागले, हे जे वर्किंग कम्युनिटी आहे, जे जॉब्स नव्या लेवलवर वाढायला लागलेत, हे सगळे जण जाऊन SIP करतात, जे की इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे, आणि ते या मार्केटमध्ये पार्टिसिपेट करतात. त्याच्यामुळे आता FIचं कमांड आहे, पण पूर्वी जसं होतं आज तसं नाही आहे. FIची पहिली इन्व्हेस्टमेंट मेजर जी झाली ती 1992 सालनंतर सुरू झाली. पीकमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट इंडियामध्ये 25% पोहोचली होती. पीक होल्डिंग ऑफ FIs हे 25% होतं, जे आजच्या घडीला 15-16% आलेलं आहे. त्यांनी माल विकलाय, पण तो माल घेतलाय कुणी? भारतीय लोकांनी घेतलाय. तो जे कंट्रोल पहिला बाहेरच्या लोकांकडे गेलं होतं, आज तो कंट्रोल सगळा वळून आपल्या इन्स्टिट्यूशन्सकडे किंवा आपल्या रिटेल इन्व्हेस्टर्सकडे तो सगळं कमांड आले, आणि त्यामुळे आपोआपच त्यांचा इम्पॅक्ट कमी झाला. आणि आता जेव्हा परत त्यांना घ्यायचं असेल, हे रिटेल इन्व्हेस्टर किंवा DI त्यांना स्वस्त विकणार नाही आहेत, ते त्यांना महाग विकणार आहेत. सो आज FIs विकतायत, पण परत जेव्हा ते येतील त्यांना तीच गोष्ट महाग विकत घ्यावी लागणार आहे. बरोबर. खूप चांगला मुद्दा अंकित सर तुम्ही सांगितला. माझा पुढचा प्रश्न असा आहे की इन्व्हेस्टमेंट पॉइंट ऑफ व्ह्यूने एखाद्या स्टॉकचं अनालिसिस कसं करायचं? फार मोठा प्रश्न आहे टेक्निकली बघितलं तर, कारण की स्टॉक मार्केट एवढा मोठा विषय आहे की त्याला किती अभ्यास केला तर आपण 1% आहे असंही म्हणणं कदाचित चुकेल, कारण की तो एवढा मोठा समुद्र आहे. कारण की आज जवळपास 6-7 हजार कंपन्या लिस्टेड आहेत, तेवढ्यांचा अभ्यास आपण नाही करू शकत. तर मी माझ्या पर्सनल केसमध्ये मी कसं गोष्टींना अनालाइज करतो, मी कधी सर्वात पहिला एक बघतो की स्मार्ट मनी काय करतोय. बाजारातला जो स्मार्ट मनी आहे, स्मार्ट मनी म्हणजे कोण? आज हे मोठे इन्व्हेस्टर्स असतात, मोठे इन्स्टिट्यूशन्स आहेत, मोठे म्युच्युअल फंड्स आहेत. FIs लोक काय करतायत, ह्यांची मुवमेंट कुठल्या सेक्टरला होते हे पहिला तुम्ही बघायला पाहिजे. ह्याला आपण म्हणायचं की टॉप डाऊन अप्रोच. म्हणजे पहिला तुम्ही सेक्टर निवडा, सेक्टरमधनं ते कुठल्या कंपन्या घेत आहेत ते बघा, आणि त्या कंपन्यांमध्ये तुम्ही कुठल्या कंपन्यात जाऊन बसू शकता हे तुम्ही निवडा. तुमच्या बजेटनुसार, तुमच्या कपॅसिटीनुसार, तुमच्या एक आवडीनुसार. आता समजा मी एक औषध होलसेलर आहे, मला औषधांचं थोडं ज्ञान असतो, कुठली कंपनी चांगली करते मला लगेच लक्षात येतं, तर मला फार्मास्युटिकल सेक्टरमध्ये कदाचित इन्व्हेस्ट करणं फार सोपं आहे. समजा कोणी IT सेक्टरमध्ये काम करणारा माणूस आहे, तर त्याला माहिती आहे कुठली कंपनी हायरिंग करते, कुठल्या कंपनीतून लोक बाहेर काढले जायला लागलेत, तर त्याला IT कंपन्यांमध्ये इन्व्हेस्ट करणं फार सोपंच आहे. त्या क्षेत्रात तो कार्यरत आहे, त्याला तिथला अभ्यास आहे, त्याच्यामुळे त्याला त्या सेक्टरमध्ये डायरेक्ट इन्व्हेस्ट करणं फार सोपं आहे. तर आता माझा वे काय आहे, तर पहिला मी बघतो की स्मार्ट मनी काय करतोय. स्मार्ट मनी ज्या साईडला फ्लो करतो, आता त्याच्यामध्ये जेव्हा मी त्याला अभ्यास करतो, माझं 50% काम ते लोक करून देतात, कारण की मी मॅनेजमेंटला भेटू शकत नाही. आपण रिटेल इन्व्हेस्टर आहेत, तेवढं आपण नाही पोहोचू शकत इथपर्यंत. आपल्याला बॅलन्स शीट अनालाइज करायला भरपूर वेळ लागेल. आज रिलायन्सची जर एक बॅलन्स शीट अनालाइज करायचं विचार केलं तर त्याला कदाचित 2 वर्ष लागतील, आणि तेवढ्या 2 नवीन बॅलन्स शीट होऊन जातील. त्याच्यामुळे आपण त्या लेवलला वर्क करू शकत नाही. तर हे जे ऑलरेडी प्रोफेशनल लोक काम करतात, तर आपल्याला हे लक्ष ठेवणं गरजेचं आहे की त्यांचा कल कुठे आहे, मग ते कुठल्या कंपन्या घेत आहेत. मग त्या मॅनेजमेंटचे इंटरव्ह्यूज तुम्ही पण ऐकायला पाहिजेत. तर इंटरव्ह्यूज युट्यूबवर बरेच मिळून जातात. तर त्याच्यामध्ये काय होतं, जसं मी पहिल्यांदा म्हणलं, नेव्हर स्टे ऑन बॉरोड कन्व्हिक्शन. तो घेतोय म्हणजे मी घ्यायचं असं नाही होत. तो घेतोय, पण तुम्हीही अभ्यास केला पाहिजे. तर तुम्ही त्या मॅनेजमेंटचे इंटरव्ह्यूज बघा, छोटं भले कमी जास्त तुम्हाला कळेल, पण त्यांचा अॅन्युअल रिपोर्ट वाचा. कंपनीचे काही समजा कॉर्पोरेट व्हिडिओज युट्यूबवर असतील तर ते बघा, तुम्हाला लक्षात येईल की कंपनी काय करते. बरेचसे ब्रोकर्स कंपन्यांवरती रिपोर्ट्स काढत असतात, रिसर्च रिपोर्ट्स काढत असतात. तर 1-2 रिसर्च रिपोर्ट्स तुम्ही वाचा, तर तुम्हालाही लक्षात येईल की कंपनी काय करते, काय करणार आहे. तर तुमचं कन्व्हिक्शन किंवा तुमचा कॉन्फिडन्स त्या कंपनीमध्ये राहण्याचा हा वाढून जातो. नाहीतर काय होतं, कदाचित मी समजा एक स्टॉक 100 रुपयाला घेतला, विको कितीला हा फार मोठा डिफिकल्ट क्वेश्चन. 200ला प्रॉफिट बुकिंग, हा मी 200ला करू, 300ला करू का 500ला करू? का 500ला केलं, 5 पट झाले, मी खुश होऊन बाहेर पडायला पाहिजे का? कदाचित नाही, किंवा कदाचित हा. पण हा प्रश्नाचं उत्तर कधी मिळणार, जेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल अभ्यास करणार.
तर जेव्हा तुम्हाला लक्षात येईल, तुम्ही एखाद रिसर्च रिपोर्ट कदाचित 100चं 500 झाला आणि एखाद ब्रोकरची रिपोर्ट आली, तो ब्रोकर काय लिहितोय किंवा कंपनी पुढे काय करणार आहे हे आपल्याला माहित नाहीये, पण त्या ब्रोकरच्या माणसांनी किंवा अनालिस्टनी जाऊन त्यांना भेटलंय, तर तिथे त्याला ती अनालिसिस डेप्थ मध्ये कळते. जर कंपनीचे प्लॅन्स चांगले असतील तर त्याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहायला काहीच हरकत नाही. कारण की इक्विटीमध्ये काय होऊ शकतं ह्याचा विजन कदाचित त्या प्रमोटरला सुद्धा पहिल्या दिवशी नव्हता, कंपनीच्या प्रमोटरला सुद्धा नव्हता, नाही तर त्यांनी स्वतःचे शेअर कधी विकलेच नसते. कारण की इव्हॉल्व्हिंग स्टोरी आहे, इट इज अन इव्हॉल्व्हिंग स्टोरी. हे अशी नाही की पिक्चर असाच आहे असं नाही, तो स्टोरी ग्रो होत चालली आहे. जिओ पॉलिटिकल रिझन्स असतात, आपल्या गव्हर्नमेंटचे फोकस पॉईंट्स असतात, बदलत राहतात. इट इज एव्हरी डे चेंजिंग. त्याच्यामुळे फॅक्टर्स कदाचित आज चांगले नाहीत, 5 वर्षानंतर फार चांगले होतील. एक शुगर सेक्टर आपण उदाहरण घेतलं तर 5 वर्षापूर्वी सिच्युएशन चांगली नव्हती शुगर कंपन्यांची, पण जेव्हा गव्हर्नमेंटने एथेनॉलकडे फोकस वळवलं, शुगर कंपन्यांचे बाय प्रोडक्ट, आता शुगर कंपन्यांच्या दिवसात चेंज व्हायला लागले. कारण की त्यांना लक्षात आलं की मला शुगरपेक्षा एथेनॉलमध्ये जास्त बेनिफिट मिळते. कदाचित 10 वर्षापूर्वी इलेक्ट्रिक व्हेकल हा सेगमेंट कधी नव्हताच, पण आज 10 वर्षानंतर आपण बघितलं तर टाटा मोटर वन ऑफ द बिगेस्ट ईव्ही सेलिंग आहे. आज बघितलं तर प्रत्येक 8वी गाडी ही आज इलेक्ट्रिक व्हेकल दिसते. जो कल पुढे कदाचित एव्हरी सेकंड मोटरसायकल और कार विल बी इलेक्ट्रिक व्हेकल. तो कल किंवा मार्केट ट्रेंड्स भरपूर चेंज होत आहेत. आपल्याला त्याच्या सोबत राहणं गरजेचं आहे, ऐकणं गरजेचं आहे, स्मार्ट मनी काय करतं हे बघणं गरजेचं आहे. कुठल्या कंपन्या डिव्हिडंड देत आहेत हे फार इम्पॉर्टंट पॉईंट आहे. डिव्हिडंड बेसिकली कधी देते, जेव्हा कंपनी प्रॉफिट करते, राहिलेल्या प्रॉफिटमधनं जे शेअर होल्डर्सला पैसे द्यायचे तो डिव्हिडंड असतो. 2 प्रकार होऊ शकतात. कंपनी प्रॉफिट बनवते पण डिव्हिडंड देत नाही. आता डिव्हिडंड का देत नाही? समजा त्या कंपनीला बँकेकडनं कर्ज घेतलं तर 10% मिळतं, पण जर त्याला माहित आहे की मी इथे हा पैसा जर इथे ठेवला तर मी 25% ग्रो करू शकतो, तर मी तो डिव्हिडंड का द्यावा? भारती एअरटेल एक चांगला उदाहरण आहे. त्यांनी सुरुवातीच्या बरेच वर्ष डिव्हिडंड दिलं नव्हतं, कारण की द मॅनेजमेंट वॉज कॉन्फिडंट की मी इथं पैसे ठेवलो तर कदाचित 10% जास्त झील देणार. जर हे मी इन्व्हेस्टरला दिलं तर तो जाऊन FD करणार, तिथं 5-7-10% पुढे काहीच मिळणार नाही. तो रिटर्न ऑन कॅपिटल प्लेज अ बिग इम्पॉर्टंट रोल. तर डिव्हिडंड कंपनी देते काय तुम्ही बघा, प्रमोटर्सचे इंटरव्ह्यूज तुम्ही बघा, मॅनेजमेंटचे इंटरव्ह्यूज बघा, गव्हर्नमेंट पॉलिसीज कुठे चेंज होत आहेत का. समजा एखाद सेक्टरवरती जर गव्हर्नमेंटची पॉलिसी चेंज झाली आणि तुम्ही म्हणणार नाही मला वाटते की स्टॉक चांगलाच चालणार, जिद्द पकडून चालत नाही. तुम्हाला सगळे मूव्ह होणारे घटक अभ्यास करावे लागतील आणि मग तुम्हाला तुमच्या स्टॉकवरती रिॲक्शन द्यावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये अजून एक फार इम्पॉर्टंट पॉईंट, कॉर्पोरेट गव्हर्नन्स हे एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ओके. कुठल्याही कंपनीमध्ये कॉर्पोरेट गव्हर्नन्स हा फार मोठा रोल येतो. जी कंपनी चांगली आहे, जी इन्व्हेस्टर फ्रेंडली आहे, तीच इन्व्हेस्टर्सला ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम वेल्थ बनवून देते. जे प्रमोटर थोडे कमी चांगले आहेत कॉर्पोरेट गव्हर्नन्स लेवलला, इट इज बेटर की आपण रिटेल इन्व्हेस्टर म्हणून ते स्टॉक्स अवॉइड केले पाहिजे. तर हे एक फार इम्पॉर्टंट घटक आहे जो आपल्या सगळ्या रिटेल इन्व्हेस्टरने अभ्यास करणं गरजेचं आहे. खूप महत्वाची माहिती तुम्ही दिली अंकित सर. मला सुरज सर तुम्हाला विचारायचं की फंडामेंटल आणि टेक्निकल अनालिसिस मध्ये काय फरक आहे? एखाद्या कंपनीचा फंडामेंटल अनालिसिस आणि टेक्निकल अनालिसिस. बेसिक म्हणजे फंडामेंटल अनालिसिस हा इन्व्हेस्टरसाठी करायचा अभ्यास आहे, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टर. आणि टेक्निकल अनालिसिस हा ट्रेडरसाठी आहे, जो शॉर्ट टर्मसाठी किंवा स्विंग ट्रेड किंवा इंट्राडे किंवा मोमेंटम हे करत असतो, त्याच्यासाठी तो टेक्निकलचा अभ्यास करणं गरजेचं आहे त्याला. फंडामेंटल अनालिसिसमध्ये कंपनीचे फायनान्शियल सगळे कव्हर होतात. त्यामध्ये त्याचे तिमाही रिझल्ट आले, कॅश इन्फ्लो झाले, ऑर्डर बुक झाले, आणि ह्याच्यावरून आपण त्या स्टॉकची फेअर व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. त्याच्यावरून आपण ठरवू शकतो की आता बाजारभावाप्रमाणे एखादा स्टॉक अंडर व्हॅल्यूड आहे का ओव्हर व्हॅल्यूड आहे. अंडर व्हॅल्यूड असेल तर तो घेण्यास चांगला आहे, ओव्हर व्हॅल्यूड असेल तर तुमच्याकडे असेल तो स्टॉक तर प्रॉफिट बुक करू शकता, किंवा नाही आहे तर स्टॉकमध्ये वेट करू शकता फेअर व्हॅल्यूला यूज तोपर्यंत किंवा तुमच्या कम्फर्ट लेवलला यूज तोपर्यंत. तर हे फंडामेंटल अनालिसिसचा अभ्यास इन्व्हेस्टर्ससाठी, लॉंग टर्म इन्व्हेस्टर्सला मदत होते. टेक्निकल अनालिसिस हा अत्यंत मोठा आणि वेगळा विषय आहे. टेक्निकल अनालिसिसमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचं ट्रेंड अनालिसिस, नंतर चार्ट पॅटर्न, कॅन्डलस्टिक पॅटर्न,
हे सगळ्या ह्याचा विषय कव्हर होतात आणि ह्याच्यावरून आपल्याला हिस्टॉरिकल प्राइस मुवमेंटवर, पूर्वी झालेल्या स्टॉक मुवमेंटवर पुढे होणाऱ्या स्टॉक मुवमेंट प्रेडिक्ट करता येतात किंवा अंदाज लावता येतो. त्याप्रमाणे तुम्ही तुमची एंट्री एक्झिट ठरवू शकता. यामध्ये परत तुमचे सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे आले, व्हॉल्यूम आला, सगळे फॅक्टर्स आहेत, हे सगळे टेक्निकल अनालिसिस मध्ये कव्हर होतं. साधारणतः नॉर्मल इन्व्हेस्टर ज्याला एफडी प्रमाणे एखाद्या कंपनीचा स्टॉक घेऊन होल्ड करायचा आहे त्याच्यासाठी फंडामेंटल अनालिसिस पुरेसा आहे. ठीक आहे. अंकित सर, मला तुम्हाला विचारायचं आहे की आपला जो पोर्टफोलिओ आहे तो मॅनेज करण्यासाठी काही गाईडलाईन्स देता येतील का? साधारणतः आपल्या व्ह्युअर्स पैकी जे नव्याने मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करणारे लोक आहेत, जे नुकतेच आता डिमॅट अकाउंट उघडून आलेले आहेत या समुद्रामध्ये तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, त्यांनी पोर्टफोलिओ कसा मॅनेज करावा? इम्पॉर्टंट क्वेश्चन. पोर्टफोलिओ जेव्हा आपण शब्द वापरतो, हे फक्त स्टॉक पोर्टफोलिओ नाहीये. पोर्टफोलिओ जेव्हा येतं त्याच्यामध्ये तुमचे सगळेच घटक कव्हर होतात. त्याच्यामध्ये तुमची रिअल इस्टेट पण येते, तुमचं गोल्ड सिल्वर देखील येईल, तुमचे स्टॉक्स येतील, तुमचा बिझनेस येईल. हा तुमचा सगळा गॅमेट मिळून एक तुमचा फोलिओ पर्सनल लेवलवरती तयार होतो. त्याच्यामुळे पोर्टफोलिओ मॅनेज करताना स्टॉक मार्केट हे शेवटी ठेवायला पाहिजे. तुम्ही पहिला सगळं तुमचे इमर्जन्सी फंड्स, हे सगळे जे बेसिक गोष्टी आहेत ते सगळे सॉर्ट करायला पाहिजे, नंतरच तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये एंटर कराल. येस, लाईफ इन्शुरन्स म्हणा, मेडिक्लेम म्हणा. बरेचसे लोक काय होतात, मी स्टॉक मार्केटमध्ये 5 लाख रुपये लावलेत, पण तिथं घरी काही समजा काही हॉस्पिटलायझेशन झालं, त्यांच्याकडे फंड्सच नाही आहेत आणि ते स्टॉक मार्केटचा पोर्टफोलिओ विड्रॉ करतात आणि हॉस्पिटलचं बिल भरतात. फायनान्शियल प्लॅनिंग असं होऊ शकत नाही. जर तुम्हाला त्या गोष्टींची माहिती नसेल तर तुम्ही तुमच्या फ्रेंड्स, रिलेटिव्स किंवा एक्सपर्ट्स लोकांची तुम्ही सल्ला घ्या. त्या गोष्टींना पहिला सॉर्ट करणं गरजेचं आहे. साधारणतः आपण बघितलं, आता पोर्टफोलिओ बिल्ड करण्यापूर्वी हे बेसिक गोष्टी आपल्याला सॉल्व्ह करणं गरजेचं. जसं की मेडिक्लेम. आता समजा आपण टायर 1 सिटीत राहतोय, तर मिनिमम 15 लाख ते 20 लाखाचं तर मेडिक्लेम तुमचं असणं गरजेचं आहे. तिथले खर्च किंवा तिथल्या हॉस्पिटलायझेशनचं जे बिल्स येतात त्याप्रमाणे मिनिमम 15-20 लॅक्स तर एक्स्ट्रीमली नेसेसरी. जेव्हा तुम्ही टायर 3 किंवा टायर 2 सिटीजमध्ये राहतायत तर तुम्हाला साधारणतः 8-10 लाखाचं तरी मेडिक्लेम असणं फार गरजेचं आहे. इन्शुरन्स पॉलिसी, जी की टर्म इन्शुरन्स काइंड ऑफ, आपल्याला समजा जो कर्ता ऑफ द फॅमिली आहे त्याला काही झालं तर घरच्यांची लाईफस्टाईल डिस्टर्ब न व्हावं ह्याच्यासाठी त्याला पहिला तर त्याचं टर्म इन्शुरन्स काढून घेणं गरजेचं आहे. हे सगळे दोन्ही गोष्टी, कारण की हे क्रिटिकल आहेत आणि हे असं काही आहे की ज्याच्यामध्ये अपसाईड किती आहे किंवा त्याला आपल्याला खर्च किती येईल किंवा लाईफस्टाईल किती डिस्टर्ब होईल याचा अंदाज आपण कुटुंबासाठीचं सुरक्षा कवच आहे असं म्हणू. तो कवच पूर्ण तुम्ही तो सेफ करायला पाहिजे. राहिले पैसे तर तुम्ही बाकी गोष्टींमध्ये जायला पाहिजे. जसं की आपण म्हणू रिअल इस्टेट, पण रिअल इस्टेट आज घ्यायचं म्हणलं, आज एक जमिनीचा तुकडा घ्यायचं म्हटलं तर 5-25 लाख रुपये, 1 कोटी रुपये लागून जातील. सो थोडं तिकीट साईजचा हा प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे फोलिओ जेव्हा आपण बिल्ड करतो, आपण आपले पर्सनल फायनान्सेस किंवा पर्सनल सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून आपण त्या गोष्टीत पडायला पाहिजे. तर आता जेव्हा आपण समजा हे सगळ्या गोष्टी सॉल्व्ह झाल्या आणि आपण स्टॉक मार्केटमध्ये घुसलो, तर आता तिथे पोर्टफोलिओ मॅनेज करताना समजा तुमच्याकडे 15-20 कंपन्यांचा तुम्ही स्टॉक घेऊन ठेवलाय, त्याला तुम्ही क्वार्टरली जेव्हा कंपन्यांचे रिझल्ट येतात तुम्ही ते रिव्ह्यू करणं गरजेचं आहे. तुम्ही एक चांगला टूल आहे जो मी पर्सनली पण वापरतो, गुगल अलर्ट्स म्हणून एक ऑप्शन आहे. तर तुम्ही जे कंपनी घेताय त्याचा तुम्ही गुगल अलर्ट एक लावून ठेवा. त्या कंपनीबद्दल कुठे काही माहिती आली तर ते गुगल तुम्हाला एक ईमेलवरती नोटिफिकेशन अलर्ट देतं. त्याच्यामुळे त्या कंपनीबद्दल कुठेही काही आलं तर तुम्हाला एक नोटिफिकेशन येतं. तुमचं काम आहे की ते जाऊन वाचणं, जेणेकरून तुम्ही कंटिन्युअसली त्या गोष्टीवर अपडेटेड राहणार. त्यामुळे तुमच्याकडनं होतं. आता कदाचित मी सकाळ न्यूजपेपर वाचतोय किंवा दुसरा कुठला न्यूजपेपर, मी बिझनेस स्टँडर्ड नाही वाचला, इकॉनॉमी टाइम्स नाही वाचला, ती न्यूज स्किप होऊन जाऊ शकते. पण गुगल अलर्ट लावल्यामुळे काय झालं, कदाचित मी तो पेपर नाही वाचला, माझी माहिती स्किप झाली, पण ते गुगलने मला अलर्ट दिलं. सो नाव आय एम केअरफुल की बाबा मैंने इन्व्हेस्ट किया हुआ कंपनीवरती काहीतरी इन्फॉर्मेशन आलंय, सो नाव आय नीड टू गो अँड रीड अबाउट इट. इट मे बी राईट, इट मे बी रॉंग, इट मे बी गुड, इट मे बी बॅड, पण मला त्याच्याबद्दल माहिती मिळणं हे गरजेचं. मिस झाली इन्फॉर्मेशन असं होऊ नये, कारण की लॉस ऑफ इन्फॉर्मेशन कॅन कॉज अ बिग लॉस. कारण की स्टॉक मार्केट एवढं वोलाटाईल आहे, स्टॉक एका दिवसात 70-80-90% सुद्धा पडू शकतो. त्याच्यामध्ये त्या लेवलची रिस्क आहे. जेव्हा तुम्ही एफडी करता तुमचा 1ही रुपया कमी होत नाही. रादर तुम्ही प्री मॅच्युअर जरी एफडी केली तर 2-3 रुपये लागूनच तुम्हाला बँक देते, नुकसान काही होत नाही.
पण स्टॉक मार्केट असा एलिमेंट आहे की वन इन्फॉर्मेशन जर तुमची चुकली किंवा मिस झाली तर इट कॅन कॉस्ट यू टू युअर पोर्टफोलिओ. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही मिळत राहणे गरजेची आहे. रोज रिव्ह्यू करायची गरज नाही, पण न्यूज वाचत राहणं गरजेचं आहे. कारण की इन्फॉर्मेशन ही फार महत्वाची आहे किंवा ग्लोबल फॅक्टर्स फार महत्वाचे आहेत. तर हे सगळे गोष्टी आपण करत राहिलो तर आपल्याला अडचण येत नाही. आणि एक दुसरं की डायव्हर्सिफिकेशन हे फार नेसेसरी आहे. बऱ्याचशा लोकांची प्रॉब्लेम काय होते, ते सगळे पैसे एकाच गोष्टीमध्ये घालतात किंवा एका सेक्टरमध्ये घालतील किंवा एका स्टॉकमध्येच घालतील. पेनी स्टॉक्स हे इन्व्हेस्टरांचं फार मोठं प्रेम असतं. नवीन जेवढे लोक येतात हे सगळे पेनी स्टॉकच्या मागे लागतात. 10 रुपयाचा कुठला शेअर आहे सांगा जो उद्या 100 रुपये होणार आहे. जर असं सगळं सोपी इन्फॉर्मेशन असली आणि सगळ्यांनाच माहित असलं असतं तर एवढे मोठे उद्योगपती उद्योग करत बसले असते, ते शेअर बाजारात पैसे घातले असते. सो 10 रुपयाची कुठली गोष्ट 100 रुपये लगेच होत नाही. आणि ते 10 रुपये आहे तर का आहे हे पण अभ्यास करणं गरजेचं आहे. आपण हे 10 रुपयाचे म्हणतो, असे कित्येक इन्व्हेस्टर मी बघितले जे 1 रुपयाच्या खालचे शेअर देखील हुडकतात. ते म्हणतात की मला क्वांटिटीमध्ये माल घेता येतो. क्वांटिटी घेऊन काय करणार आहे जर क्वालिटीच नसेल तर? क्वालिटी असणं गरजेचं आहे. क्वालिटी असेल तर जाऊन ती कंपनी पुढे मोठी होऊ शकते. नाहीतर तुमचा कदाचित 50 पैशाचा शेअर 5 पैसे व्हायलाही वेळ लागणार नाही. आणि 50 पैशाचा 5 पैसे दिसायला 45 पैसे, पण दॅट इज 90% ऑफ युअर वेल्थ. त्याच्यामुळे विचार करून स्टॉक मार्केट्समध्ये या. अभ्यास करत राहणं फार गरजेचं आहे. रिव्ह्यू करत राहणं फार गरजेचं आहे. अपडेटेड राहायला पाहिजे. तुम्ही तुमचा जो रुटीन ब्रोकर आहे ज्याच्या थ्रू तुम्ही ट्रेड करताय त्याच्याबरोबर कम्युनिकेट करणं गरजेचं आहे. जे एक्सपर्ट्स असतात त्याच्यामध्ये त्यांचा दिवस त्याच्यातच जात असतो, तर त्यांच्याबरोबर कम्युनिकेशन हे एक्स्ट्रीमली नेसेसरी. सो दॅट काही समजा त्याच्यामध्ये चुकीचं होत असेल तर ऍटलिस्ट तो त्याच्याबद्दल तुम्हाला अलर्ट देऊ शकतो. सगळ्या गोष्टी सांभाळणं फार गरजेचं आहे. कारण की एकच बॉटम लाईन आहे, व्होलॅटिलिटी. फ्लक्च्युएशन एवढे हाय आहेत की हार्ट अटॅक देऊ शकतो.